संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 6 वर्षीय चिमुकल्यासह 8 जण जखमी. रायगडमधील कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात रविवारी सकाळी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत 6 वर्षांच्या चिमुकल्यासह 7 ते 8 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे मुख्य बाजारपेठेत भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सांडशी येथील शिव परेश शिर्के वय वर्ष 6 या बालकाला पद्मावती ज्वेलर्ससमोर कुत्र्याने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. सुदैवाने नागरिकांनी तातडीने मदत केल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी बालकावर कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. याच कुत्र्याने दीपक ठाकूर वय वर्ष 30 क्रांतीनगर भिसेगाव आणि रंजनलाल गुप्ता वय वर्ष 40 राहणार नेरळ यांनाही चावा घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. आणखी काही जणांवरही उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कर्जत नगर परिषद प्रशासनाने तातडीने पथक पाठवून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आम्ही कर्जत बाजारपेठेमध्ये दुकानाच्या बाहेर उभे होतो. बाहेरून मागून कुत्रा अचानक आला आणि चावा घेतला त्याला मी त्याला सोडवला कुत्र्याला आणि गाडीवर घेतला आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून त्याच्यावर आता उपचार वगैरे चालू आहेत. त्यानंतर डॉक्टर बोलले आणखी किती जणांना कुत्रा अजून 4-5 जण आहेत. अजून 3 जणांवरती याला वाढ झाला. 5 ते 6 जणांना 6-7 जण आहेत टोटल.